कधी कधी कसं होतं ना, जवळ पैसे असून पण टायमाला जेवाय भेटत नाही, त्यालाच तर खरं ड्रायव्हर म्हणतात. आपण गाडी भरली होती पुण्यावरनं हैदराबादसाठी. गाडी जरा टायमिंग द्यायची होती पुढे, कारण माल पण जरा अर्जंट होता. त्यामुळं आपला पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की हालत काय होऊन गेली. नो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मग काय आलो होतो आपण उरुई कांचनच्या पुढे. मग काय म्हणलं, थोडंसं नाश्ताच करून घ्यावं, कारण रात्रभर प्रवास करायचा होता. मस्तपैकी मंचुरियन मागवलं आणि कॅम्पा घेतला होता, ते घातलं गळ्यामध्ये. मग म्हणलं आता गाडीला सुट्टी द्यायची नाही, कारण कसं आहे, रनिंग लई लांब होती. मग काय दणका लावून दिला. रस्ता पण काय खुल्लाच होता. लावले गाणी एक नंबरमध्ये आणि चालू केलं सणांना पिरळी. कसं आहे, डायरेक्ट आलो सावळेश्वर टोल नाक्यावर. सावळेश्वर टोल नाक्याशिवाय काय ब्रेकच घेतला नाही. भावाला म्हणलं जरा चहा दे नंबर एक. भावापाशी 2 चहा पिले. आता म्हणलं सोलापूर गाठून पुढे जाऊन कुठेतरी जेवण करावं. जेवणाचा तर काही पत्ता लागला नाही. सोलापूर सिटी पण पास झाली. पुढे गेलो तर 1-2 हॉटेलं समधी बंदच होते. आता म्हणलं झाला घोळ. जेवायला भेटते का नाही की म्हणून काय एका हॉटेलवर बिस्किट चहा खाल्ला. आता म्हणलं हे लय अवघड झालंय. पैसे तर भरपूर आहेत, पण काय करावं, कुठं जेवायला भेटेना. त्यानंतर पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर एक टोलनाक्याला काय झालं की असे पत्र उडून गेले आणि वेगळाच झालाय. पैसे तर दाबून घेतात, त्याची तर हालत नीट ठेवा रस्त्याची, नाही तर नाही. पुढे गेलो बाउंड्रीवर. चेकपोस्टला काय जाम नव्हतं, 2च गाड्या होत्या. गच दिशा घातली. मामा हात करत होता. म्हणलं मामा आमची गाडी बारकी आहे. पहाटे 4 वाजता भेटलं बघा जेवायला. आपल्यासोबत ते मनोज भाऊ. दोघांना जेवण केलं आणि तिथंच पडी मारली. आणि तवा कसं गडी उठतोय, ऊन आलं 9 वाजता तवा उठलो. आता म्हणलं कंपनीवाल्याचा फोन येण्याच्या आधी आधी गाडी लांबच्या लांब न्यायला पाहिजे. पुढे बघतोय तर काय, जरा टाकीत डिझेल कमी होतं. म्हणलं तेलंगणात ₹10 फटका खाण्यापेक्षा इथंच बरं आहे. कर्नाटकमध्ये डिझेल टाकून फुल केलं. मनोज भाऊ जरा गाडी साफ करत होते. त्यांची पण गाडी हैदराबाद भरली होती. भाऊच्या गाडीचा एक व्हिडिओ घेतला छान असा. भाऊ म्हणला चला आता खणखण खणखण, कारण झालाय लय उशीर. कंपनीवाला म्हणलं लवकरात लवकर जाऊन गाडी खाली करा. कशाची खाली करा, रस्ता बघितलो का कसा आहे हबीबी, कम टू हैदराबाद. असला धुळा पोपटा होता ना, काहीच खरं सांगायचं नाही. पुढचंच काही दिसेना. त्याचा काय तर पार्क केला आणि लागलो आउटरला. आउटरला लागल्यावर म्हणलं आता काय सुट्टी द्यायची नाही. आपल्याला काय उतरायचं जवळच होतं, उतरलो कंपनीच्या जवळ आलं. म्हणलं ह्यांचा लंच टाईम व्हायचा तोपर्यंत आपण दाबून घ्यावं. मस्तपैकी राईस दाबला रट्टावून पोटभर. आलो कंपनीत. कंपनी बघा कशी आहे. समदं काम नवीन चालू आहे आणि गाडीत माल बघितलो का 12 फुटाचं आहे. कुठंच काही एंट्रीच नाही, त्याचा आला वाघ इथंपर्यंत. आता भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये.